जुन्नरभूषण मनोज पेल्लेकर सरांचा. धन्यवाद राहुल सर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सामना क्रमांक दुसरा निश्चितप्रमाणे ठिकाणी जो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. उलटॉस आणि चेंडू पोहोचला जाईल या ठिकाणी मात्र सीमा रेषेच्या अगदी बाहेर आहे षटकाचे रन. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकरण या दरम्यान अगदी आपण पाहतो जे खातं खोललं गेलं ते अल्ताफ शेख याचा संघाचा संघनायक आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज भूषण गोळे आयकॉनला आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहतोय. फक्त खेळाडूला एक विनंती, 6 मॅच येतात आणि आत्ता सामना क्रमांक दुसरा चालू आहे आणि 11:50 झालेले आहेत. सकाळचं सत्र संपत आलेलं आहे. दुपारच्या सत्राला फक्त 10 मिनिटं बाकी राहील. त्यामुळे एक विनंती राहील की आपला वेळ अतिशय महत्त्वाचा राहील. त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा जो सोडून दिला एक चांगला चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय या ठिकाणी जो भूषण ओळखून टाकला गेलेला आहे. आयकॉन म्हणून जबाबदारी या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय तो भूषण कोळे. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहे. मराठा वॉरियर्स लोणी शरद अहिर पाटील आणि सुशांत अहिर पाटील यांच्या मालिकेचा संघ आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू खूप दूरवरती होता. यष्टिरक्षकांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे परंतु जेल काही होऊ शकला नाही. एफर्ट जबरदस्त निश्चितप्रमाणे लागलं गेलं होतं. समद अख्तरला आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे निश्चितप्रमाणे यष्टिरक्षक भूमिका पार पाडताना. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर अनया 11 कनोली अजयजी जगताप यांच्या मालिकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान लो फुलटा चेंडू मिळविण्याला चेंडू पोहोचला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान चेंडू कव्हर केलाय. चेंडूची फिकी येईपर्यंत आरामात आलेले एक सिंगल आणि एका सिंगल चेंडूपणे धापल करते. धावा संख्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मराठा वॉरियर्स लोणी आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय अनया 11 कनोली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय आयकॉन निश्चितप्रमाणे आपल्याला भर सोडा याला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापल करते. धावा संख्या 3 बाद 8 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अगदी आपण पाहिलं तर अनया 11 कोनोली अजय जगताप यांच्या मालिकेचा जो संघ आहे त्या टीममध्ये आपण भूषण गोळे, योगेश धोत्रे, मयूर हमरे, त्याचबरोबर राहुल सिसोदिया, त्याचबरोबर समीर जोंधळे, सोमनाथ तनपुरे, अजय जगताप, विजय वायकर, अक्षय बांगे, अनिल जाधव, समद अख्तर आणि आज मयूर सोनवणे याला निश्चितप्रमाणे आपण पाहणार आहोत. त्यानंतर मराठा वॉरियर संघाची आपण चर्चा केली तर शरद अहिर पाटील आणि सुशांत अहिर पाटील यांच्या मालिकेचा जो संघ आहे या टीममध्ये अल्ताफ शेख, राहुल त्रिभुवन, इस्माईल शेख, ऋषी डुबे, त्यानंतर अगदी आपण पाहतोय की प्रशांत तांबे, राहुल गिरे, त्यानंतर अक्षय तळोले, त्यानंतर मोहन केसी, रोहित परब, मयूर सोडा आणि अक्षय खोन अशी मात्र खेळाडूंची यादी. चला वेळ वाचणं गरजेचं राहील. 30 मिनिटाचा फक्त वेळ आहे तुम्हाला पहिला डाव संपवण्यासाठी. अर्थात प्रत्येक इनिंग तुम्हाला 30 मिनिटाची आहे ही गोष्ट विसरून जाऊ नका. गोलंदाजी मार्ग कधी गोलंदाज आला इथं आता योगेश धोत्रे याला आपण पाहणार आहोत जो आता गोलंदाजी मार्गावरती आहे. इथं थोड्या वेळ थांबलाय योगेश. योगेशने याच्या अगोदर बहारदार कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावासंख्या योगेश पवार याची पाहायला मिळाली. साई बालाजी लोणी संघातला असणारा खेळाडू. पण या सामना क्रमांक दुसरा सुरू झाला. योगेश धोत्रे आता गोलंदाजी मार्गावरती आहे. तो काय करतोय आपण पाहू. या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. शरीरवेधक मारा आहे आणि इथे चेंडू निर्धाव येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अल्ताफ अगदी आपण पाहतोय फारशी संधी मयूर सोडवला नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल पहिला एक चेंडू खेळला त्यानंतर शेवटचा चेंडू खेळला होता. 2 चेंडू मयूर खेळलाय आणि 1 धाव त्याची आहे. 5 चेंडू खेळलाय तो अल्ताफ शेख. 7 धावा त्याच्या धावफलकावरती निश्चितप्रमाणे पाहिले मिळत आहेत. पण पहिल्या चेंडूवर तिथे षटकार खेळत होता म्हणजे एका चेंडू 6 आहेत
4 चेंडू 1 आहे. हा फरक निश्चितप्रमाणे जाणवतोय. अल्ताफला कमबॅक करावा लागेल. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू खेळला गेला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. रेस तर लागली गेली पण रेसमध्ये चेंडू पोचला गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार, 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापाला पुढे जाऊन पोहोचल्या. दुहेरी अंकामध्ये धापाला करत धावा संख्या 12 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये आहेत. पण या 12 संघ मालकांमधून आपल्याला आज 4 संघ मालक असे पाहायला मिळतील ज्यांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. आणि विशेष करून आता 12 वाजत आलेले आहेत, अजून 5 मिनिटं कमी आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले रिवाजचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेट आली आहे आणि धक्का क्रमांक पहिला. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. आपण पाहतो की रिवाजचा प्रयत्न परत एकदा केला गेला. खूप वेळा प्रयत्न केला गेला होता, फारसं यश आलं नव्हतं. पण यावेळेस परत एकदा प्रयत्न करत असताना अल्ताफ स्वतःला वाचूच शकला नाही आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय मयूर सोना संघाचा जो आयकॉन आहे थोडासा नाराज असेल संघनायकावरती, कारण एक टार्गेट होतं की पॉवर प्लेमध्ये विकेट द्यायची नाही. बाकीचा खेळ आपण निश्चितप्रमाणे व्यवस्थित मांडूया, परंतु इथे एक विकेट येताना पाहायला मिळाली. आता ही विकेट आल्यानंतर इथून पुढचा डाव ऋषी डुबे तर आलाय, कशा प्रकारे सांभाळतोय ते पाहायला खूप मजा येणार आहे. एक बाद 12 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे, परत येतो गोलंदाज मरकती योगेश. ऋषीसाठी यात्रा मारा खेळाचा क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये. आल्या चौकार खेळत प्रेशर थोडासा हँडल केलाय. 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय धापालेकर धावा संख्या वाढली जाईल. या चौकाराच्या रूपाने 16 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट तसं खेळणं सोपं नाही आहे, क्रिकेट पाहणंही तितकं सोपं नाही, कारण आपण बऱ्याच वेळा गोष्टी पाहिलेल्या आहेत की शारीरिक किंवा मानसिक ताणतणाव या क्रिकेटमुळे कित्येकांवरती आलेला आहे. हृदयाचे ठोके कमी जास्त झालेत क्रिकेटच्या मॅचमुळे. फक्त इंटरनॅशनल मॅचला सुद्धा असं अजिबात नाही. म्हणजे आमचे संतोष बाळेराव, सतीश बाळेराव आणि राजू डावकर सर आहेत, त्यांना विचारा की JPLच्या मैदानावरती सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना आम्ही पाहिलेल्या आहेत की किती भयानक परिस्थिती असू शकते टेनिसमध्ये सुद्धा. त्यामुळे पाहणं तितकं सोपं नाही आहे. या दरम्यान परत एकदा मिड विकेटला चेंडू पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापला पुढे जाऊन पोहोचेल. धापला करतोय धावा संख्या 17 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपले गेले. 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट, टूर कंप्लीट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. क्रिकेट पाहणे तितकं सोपं नाही, कारण JPLचं उदाहरण यासाठी दिलं की प्रेक्षकांची गर्दी, त्यानंतर होणारा उत्साह अगदी आपण पाहत असतो. काहींचं मन आनंदी होतं तर काहींचं मन दुःखी सुद्धा होतं पाहायला मिळतं. मागच्या वर्षी तो आम्ही हीच परिस्थिती पाहिली ना की शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगल्यानंतर अगदी दोन्ही संघांच्या चाहत्यांनी किती मोठा आनंदोत्सव त्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये साजरा केला होता. प्रत्येकाला वाटत होतं की आम्ही जिंकणार आहे म्हणून, कारण क्रिकेट पाहणे तितकं सोपं नसतं. क्रिकेट खेळणं तर अजिबात नाही. क्रिकेट खेळणं तितकं सोपं नसतं. कित्येक डाव रचले जात आहेत आणि हे रचलेले डाव कधी कधी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले पण जातात. जे आपण स्वप्न कधी पाहिले नसते कधी कधी प्रत्यक्षात पाहावं लागतं. जी स्वप्न पाहिली जात आहेत ती कधी पूर्ण होताना सुद्धा पाहायला मिळत नाही. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य निश्चितप्रमाणे असलेलं आपल्याला जे पाहायला मिळतं.
यावेळेचा चेंडू चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटमध्ये चेंडू परफेक्ट येऊ शकला नाही आहे. एक गोष्ट सातत्याने भेडसावत असेल मयूर सोडला, कारण आत्तापर्यंत 13 चेंडू राखून झालेत. 13पैकी फक्त 2 चेंडू मयूर खेळला आहे. ही गोष्ट त्याच्या मनाला सारखी टोचत असणार, पण त्यांनी एक गोष्ट तितकीच आहे की जेव्हा मला संधी येईल त्यावेळेस मी त्या संधीचं सोनं करणार, पण संधी केव्हा येणार तो वाट पाहत आहे. भूषण, कारण क्रिकेट ॲग्रेसिव्हपेक्षा संयमाचा सुद्धा खेळ आहे. यावेळेस चेंडू परत एकदा डिफेन्स करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मेल आपण अजून एक चेंडू डॉट बॅटपासून अगदी चेंडू जवळून निघून आलाय आणि इथे अगदी आपण पाहतो इष्टरक्षक समज आहे ना, फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय आणि विचार करतोय काश थोडा नजदीक होता, अजून थोडा जवळून असता तर कदाचित इथं अगदी आपण पाहतोय थोडेसे परिणाम वेगळा पाहायला मिळाला असता. मयूर आणि ऋषी थोडीशी बातचीत तर करतायत. चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिले की 80-90 धावा होऊन सुद्धा संघ अडचणीमध्ये. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू समोरच्या बाजूला चरण षटकार आलाय. 6 धावा. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर, लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाऊन पोहोचला 23 या धाबल सेकंडवरती. 2 चेंडू डॉट आले, पण थोडासा एक कानमंत्र मिळाला मयूरकडून ऋषीला आणि पुढच्या चेंडूवरती आत्मविश्वासी फटका आलाय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग होता. निर्धाव चेंडू यात्रा पाहायला मिळेल. धावफलक अगदी आपण पाहतोय स्थिर आहे. 23 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात, पण इथे रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करणाऱ्या टीमकडून, अर्थातच इथे मराठा वॉरियर्स या संघाकडून. वाईटसाठी हा रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. फेअर डिलिव्हरी, एक अचूक टप्प्याचा मारा निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळतोय. समद अख्तरची कामगिरी तुम्ही पाहिली असेल. समद अख्तर त्याचं कौतुक असेल की चेंडू टप्पा पडल्यानंतर कधी ऑफ ब्रेक होतो, कधी लेग ब्रेक होतो. व्हेरिएशन जबरदस्त. यावेळेस परत एकदा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. अजून एक चेंडू डॉट आलाय. 23 वरती धावफलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना मराठा वॉरियर्स. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. आणि या दरम्यान यावेळेस उजव्या बाहेर आहे. वाईट बॉल आहे. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलक वाढला जाईल. धावफलकावरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता 24. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. झेल सुटला. योगेश धोत्रे. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. अरे डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्सवेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगताय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. 24 धावा आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एक फलंदाज या दरम्यान जो बाद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते, पण या चर्चेनंतर काय निष्पन्न होणार आहे ते आपल्याला पाहिजे. समोर आलाय गोलंदाज आता 4थ्या षटकासाठी. परत एकदा योगेश धोत्रे इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळते. मराठा वॉरियर्स. मराठा हे नाव किती मोठं आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या मातीत राहणारा प्रत्येक व्यक्ती अगदी आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी आपण शिवकालीन इतिहासामध्ये थोडंसं डोकून पाहिलं तर महाराष्ट्राच्या मातीत राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मरहट्टा होता. म्हणून मराठा हे नाव अगदी जगप्रसिद्ध होताना पाहायला मिळालंय. आणि वॉरियर्स लढवय्या पुरुष आणि हे सैनिक आहेत. हे मराठा वॉरियर्स हे सैनिक कशा प्रकारे कामगिरी करतायत ते पाहायला खूप मजा येणार. 24 धावा आहेत.
या दरम्यान आपण पाहिले चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक राहुल आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण तर चालय. त्या दरम्यान परत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलेकर धावसंख्या 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पण कनोलीचा संघ जर अगदी आपण पाहिला तर या संघाचं नाव जर अगदी आपण पाहिलं तर ते आहे अनया 11. हे नाव निश्चितप्रमाणे आहे. अजय जगताप यांच्या मालकीचा संघ आहे. अनया हे नाव आहे. अजय जगताप यांच्या मुलीचं नाव अनया. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे आहे अनयाचा अर्थ पण तितक्या ताकदीचा आहे. अनया म्हणजे काय, देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे अनया. या दरम्यान परत एकदा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत आरामात अगदी बगीच्यामध्ये गार्डनमध्ये आपण ज्या प्रकारे फिरतो किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर जे काही शतपावली आपण करतो ना, ती शतपावली करत असताना अगदी जसा फेरफटका करतोय. अगदी रमत गमत घेतलेली एक सिंगल आहे. धापलेकर धावसंख्या 26 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना मराठा वॉरियर्स या संघाची. फुल टॉस परत एकदा आपण पाहतोय. इथे चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंगॉनला पोहोचलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव्या दुसरीचा प्रयत्न आणि 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 इथे मला वाटतं मयूरला परतावा लागेल की काय, आणि मयूरलाच परतावा लागतंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी 4थ्या क्रमांकाचा चालू आहे. धाव येणं गरजेचं आहे. एक धाव आली होती. दुसरीचा प्रयत्न करत असताना अगदी आपण पाहिलंय इथं परतावं लागलंय ते मयूरला. कारण सातत्याने अगदी आपण पाहतोय की त्याला स्ट्राईक येणं गरजेचं आहे. स्वतः स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला बराच वेळा तो अगदी थांबलेला अगदी आपण पाहिलाय. म्हणून स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण जो काही गेम प्लॅन बनवला गेला तो थोडासा अनसक्सेसफुल ठरला आणि परतावं लागलं मयूरला. पण आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज आहे रोहित परबला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. लेदरसुद्धा अगदी जबरदस्त खेळतोय. त्याचबरोबर अगदी आपण म्हणतो टेनिसमध्ये सुद्धा त्याचं नाव खूप मोठ्या प्रमाणात अगदी गाजेला आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून रोहित परबची खूप मोठी ख्याती असलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ऋषी डुबेला आपण पाहतो. ऋषी डुबेला करामत करावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. ही करामत कशा प्रकारे करणार आहे, कारण आज संधी आहे. कारण एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय की ज्यावेळेस एखाद्या संघामध्ये आपली निवड होती आणि ही निवड झाल्यानंतर आपल्याला टॉप 5 मध्ये ज्यावेळेस फलंदाजी येते, 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय ऋषी, त्यामुळे त्याला त्याची जबाबदारी ही पार पाडावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बिघडकाचा प्रयत्न होता. परत एकदा बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाही. निर्धार चेंडू आहे. धापलेकर धावसंख्या 27 दोन गड्यांच्या मोबदल्यात 2 बाद 27 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहिले लॉंगॉनला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी येताना आपल्याला पाहायला मिळते. अनिल जाधव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेलं आहे. धापलेकर धावसंख्या अगदी आपण पाहतो 28 धावा. षटक क्रमांक 4 चालू असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रोहित परब आता नवीन फलंदाज आता स्ट्राईकला पोहोचला गेल्या. ऋषी डुबेची कामगिरी आपण पाहिली. 12 चेंडूमध्ये 13 धावा ऋषी डुबेच्या आहेत. आणि परत एकदा आपण पाहतोय योगेश गोलंदाजीवरती तयार आहे. खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी निश्चितप्रमाणे जे म्हणता येईल. आणि अगदी आपण पाहतोय इथे फलंदाजी करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू शिल्लक नाही आहे. आणि अगदी आपण म्हणतो षटक क्रमांक संपले गेले.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 2 बाद 28 धावा 28 लॉस ऑफ 2 विकेट एंड फॉर शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटच्या 2 षटकात कमसे कम इथं जर धावफलक अगदी आपण पाहिला तर एक 25-30 धावा ह्या चांगल्या प्रकारे घ्याव्या लागतील. त्याचं कारण असं आहे, जर इथे कदाचित 55-60 धावा जर झाल्या तर या मॅचमध्ये रंगत येईल, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. पण तिथपर्यंत संघ पोहोचला जाईल का, की इथे या 11 संघाच्या माध्यमातून सातत्याने अगदी प्रतिस्पर्ध्यांवरती हा दबाव टाकला जाईल, ते पाहिलं खूप मजा पडली आणि प्रेक्षकसुद्धा त्या गोष्टीचा आनंद निश्चितप्रमाणे घेत आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे की ऋषी डुबे कशा प्रकारची फलंदाजी करतोय, रोहित परब कशा प्रकारची फलंदाजी करतोय, किंवा इथून पुढे समद अख्तरच्या हातामध्ये तो चेंडू दिलाय, समद अख्तर एखाद्या फलंदाजाला इथं सदमा देतो की नाही ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले मिड विकेटला चेंडू पोहोचलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव आरामात येताना पाहायला मिळते. धापलक एकीने पुढे जाईल. धापलक कधी धावा संख्या जी आहे ती असेल आता 29 दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. ऑनस्क्रीन आपल्याला ही गोष्ट आवर्जून पाहायला मिळेल की 24 चेंडूमध्ये नाबाद 81 धावसंख्या योगेश पवारची नामदार चषक 2024च्या कॉलबॅकच्या पहिल्याच सामन्यात अफलातून कामगिरी. 81 धावसंख्येची खेळी योगेश पवारची अगदी आपण पाहिलेली आहे. या दरम्यान रोहितच्या बॅट म्हणून समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसवलाय. रोहित परत बाद. मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. डीजे ऑपरेटर तुम्ही किती जरी म्हणले ना आता कसं वाटतंय, गारगार वाटते, पण जे उन्हामध्ये बसले त्यांनाच माहिती किती उन्हाचा चटका जाणवतो. हायवेची थोडीसुद्धा झुळक अंगाला स्पर्श करून जात नाही, जेणेकरून वातावरण थंड होईल. इतकं गरमागरमीचं वातावरण आहे की मला असं वाटतं की इथे कदाचित फक्त पाणी, साखर आणि चहा आणला तर कदाचित म्हणजे साखर पाणी चहा पावडर आणली गेली तर चहा तयार होईल, इतकं गरमागरमीचं वातावरण आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले इथं धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बाद होईल. इथे संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. ऋषी डुबेला या दरम्यान परतावं लागले. चौथा फलंदाज बाद झालाय. 30 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता न्यू बॅटर प्रशांत तांबे याला आपण पाहणार आहोत. प्रशांत तांबे आणि अक्षय खोन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक चालू आहे. 30 धावा धापलकर करते आणि आत्तापर्यंत 4 फलंदाज बाद आहे. 4 फलंदाजमध्ये अगदी आपण पाहिलं अल्ताफ शेख बाद झालाय, मयूर सोडला परतावं लागलं, रोहित परब या ठिकाणी बाद झाला आणि आत्ताच ऋषी डुबे बाद होताना पाहायला मिळाला आहे. असे एकूण 4 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे मराठा वॉरियर्स या संघाचे. इथं उजव्या बाहेर आहे, वाईट बॉलचा इशारा आहे. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन आणि या एका धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या जी आहे ती जाते 31 या धावसंख्येवरती. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 31 धावा आहेत धापलकर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीवरती तयार समद अख्तर अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आहे. समोरच्याबद्दल अक्षय खोनला अगदी आपण पाहतोय. वेळ सगळ्यात महत्त्वाची राहील. 12:14 झालेले आहेत. आज 6 सामने आहेत आणि प्रत्येक इनिंगला 30 मिनिटाचा वेळ आहे. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिला. धावबाची संधी आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आरामात येताना पाहायला मिळाली. ती 22च्या रूपाने ही धाव येताना आपल्याला जी पाहायला मिळाली आणि धापलकरची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 32 या धावसंख्येवर.
32 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या 5व्या षटकातले. ऊन सावल्यांचा खेळ आहे. आज कडाक्याचं ऊन पण पडलं जाते आणि अचानक अगदी गर्द सावली या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. ढगांचा आड सूर्य हा काही काळ लपला पण जातो. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय समोरच्या बाजूला चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर और ये 6 रन. पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटका. अगदी समोरच्या बाजूला चेंडू टाकला गेला होता आणि अगदी ताकदीच्या जोरावर टायमिंग अतिशय परफेक्ट पाहायला मिळालं. प्रत्येकदा आपण हा चेंडू पाहूया. ऑनस्क्रीन आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. समोरच्या बाजूला चेंडू टाकला गेला आणि परफेक्ट बॅटमध्ये चेंडू मिडल झाला आणि त्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचतो. षटकारांचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पंचांचा. आपला 38 4 गड्यांच्या मोबाईल आहे. 4 बाद 38 धावा. प्रशांत तांबे फलंदाजी मार्कवरती, समत गोलंदाज. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिलं चांगला चेंडू आहे आणि षटक क्रमांक संपले जाईल. ते आता 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 4 बाद 38 38 लॉस ऑफ 4 विकेट इन 5 ओव्हर शक्तिशाली कंप्लीट. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. यानंतरचा होणारा जो सामना आहे तो सामना असेल इथे साई बालाजी लोणी आणि संजू वगैरे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. 6 ओव्हर संपल्या की टॉससाठी या ठिकाणी आपण रेडी राहायचं. तर यानंतरच्या षटकाकडे आपण जाऊया. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. 5 ओव्हर तर कंप्लीट झाल्या. 6 षटकांचा सामना आहे. 38 धावा आहेत. अवघ्या 38 धावा आहेत आणि 4 फलंदाज अद्यापर्यंत बाद. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय सोमनाथ तनपुरे आणि स्ट्राईकला आहे अक्षय खोन. व्हॉट अ कॅच. नाईस कॉट. ब्रिलियंट कॉट बाय समद अख्तर. नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. अक्षय खोन स्ट्राईकला असताना उजवेष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकलेला टॉपेड निश्चितप्रमाणे लागला गेला आणि त्यानंतर अप्रतिम झेल 1 हँड कॅच. आपल्या उजव्या बाजूला झेपावत सूर मारत समदने घेतलेला अतिशय अप्रतिम झेल आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. अप्रतिम झेल. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की समद अख्तर सांगत होता सोमनाथ की मी क्लोज किपिंग करू का. त्यावेळेस सोमनाथ झालं की नाही भाई तू पिछे रुक आणि त्यावेळेस झेल झाला आणि हा झेल अतिशय महत्त्वाचा ठरला. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे मोहन केसी तर आलाय. एका धावसंख्येने आपलं खातं खोलतोय आणि धापलकात धावसंख्या 39. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा धावफलक मराठा वॉरियर संघाचा जो पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. चेंडू खराब. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. परत एकदा वाईट. गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. वाईडच्या रूपाने लागोपाठ 2 वाईड आलेत आणि वाईडच्या रूपाने धापलकात धावसंख्या 41. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहूया. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे अतिशय जवळचे समर्थक आणि कट्टर समर्थक म्हणूया आपण. आणि त्याबरोबर साहेबांवरती ज्याचं नितांत प्रेम आहे. सायमंगल पोल्ट्री फार्मचे ओनर आणि क्रिकेटचे चाहते
आदरणीय सरपंच महेशजी वाघे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांचं स्वागत झालंय एका सुरेख अशा फटक्याच्या माध्यमातून चौकाराच्या रूपाने. सीमारेषा बेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत चौकार. अशा प्रकारचे फटके मराठा वॉरियर्स संघाला अतिशय महत्त्वाचे. चला देर साहेब दुरुस्त आहे असं आपण म्हणूया, पण शेवटच्या षटकात होईना चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळणार की नाही. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय शॉर्ट टर्म पुलचा फटका आहे. उंची खूप, लांबी थोडीशी कमी पडली आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात. झेल झालाय धक्का क्रमांक 6. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल तर झाला, पण त्याच्यानंतर ते सेलिब्रेशन होतं ना सोमनाथ तनपुरेचं, ते पाहण्यासारखं होतं. सेलिब्रेशनमध्ये जी मजा आहे ना सोमनाथकडे, ती अतिशय वेगळी. तुम्ही ऑनस्क्रीन ही गोष्ट पाहू शकता. क्या बात आहे. कारण ज्या फलंदाजाने अगोदर षटकार चौकाराची आतिषबाजी केली त्याला बाद करण्यात यश आलं, ही गोष्ट तर आहेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, मी मित्राला बाद केले, हा आनंद वेगळा आहे. परत एकदा आपण पाहिलं चेंडू लॉंगॉफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. भूषण आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. आपल्या धावसंख्या अगदी आपण पाहतो इथे जे पुढे जाऊन पोहोचलेले आहे. या दरम्यान भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडूने या डावाची सांगता झाली. एक इनिंग या ठिकाणी संपली गेली. पहिला डाव तर संपलाय. 46 धावा बनवल्या गेल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि इथे 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला. ऋषी डुबे सर्वाधिक धावा ऋषी डुबेच्या 13 चेंडू 14. त्यानंतर अल्ताफ शेख 7 चेंडूत 11 धावा. प्रशांत तांबे 4 चेंडू 10 आणि मयूर सोडा 4 चेंडू 3 धावा आहेत. सोमनाथ तनपुरेचं कौतुक, 1 षटक फक्त 8 धावा 2 विकेट मिळवण्यात यश आले. समद अख्तर 1 षटक आणि 9 धावा खर्च केल्या, 1 बळी मिळवण्यात यश आले. योगेश धोत्रे 2 षटकात 13 धावा 1 बळी मिळवण्यात यश आले. तर भूषण गोळे 2 षटकात 15 धावा खर्च करताना या ठिकाणी पाहिलेला आहे. भूषण गोळेचं कौतुक. भूषण गोळे सर, नाव घेण्याचा उल्लेख थोडासा वेगळा, म्हणजे कारण वेगळं असतं, कधी पण लक्षामध्ये घ्या. नियम माटी सगळ्यात महत्वाच्या. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. 46 धावा या ठिकाणी ज्या बनवल्या गेल्या. 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा तो अनया 11 कर्नोली या संघाला. टीम मैदानाच्या आतमध्ये जाते मराठा वॉरियर्स. ही टीम मैदानाच्या आतमध्ये जात असताना अगदी आपण पाहतोय एक स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे वापरली जाणार. कारण 46 धावसंख्या बनवल्या, 47चा जो काय पाठलाग करायचा आणि ह्या 47 धावसंख्या इथे निश्चितप्रमाणे रोखायची कशी याबद्दल अगदी खूप मोठं प्रश्नचिन्ह समोर असणार आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर कशा प्रकारे मिळणार याबाबत थोडीशी शंका, परंतु ही शंकेचं निरसन इथं कशा प्रकारे केलं जाते ते पाहायला खूप मजा येणार आहे. अनया 11 कणोलीचा संघ आहे. 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो करताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज कणोली टीमला विनंती राहील आपल्या आघाडीची जोडी आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण अनुभव आहे. म्हणून केसी निश्चितप्रमाणे या टीममध्ये अक्षय खोंड आहेत,
रोहितला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या टीममध्ये आहेत मयूर सोडा आहेत, अक्षय कोंड आहेत, ऋषी डुबे आहेत, अल्ताफ शेखला आपण या टीममध्ये पाहतोय, त्यानंतर प्रशांत तांबेला आपण या टीममध्ये पाहतोय. त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा भरणा या टीममध्ये तर आहेच आहे. पण हे सगळं काही करत असताना इथं या मैदानावरती या टीमकडून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल याबाबत बरीचशी चर्चा आहे. राहुल त्रिभुवन या टीममध्ये अगदी आपण पाहतोय, इस्माईल शेख आपण या टीममध्ये पाहतोय. चला, फलंदाज अजूनही गेले नाही आहेत. फलंदाज अनया 11 कनोली टीमच्या कॅप्टनला विनंती, सूचना कमी द्यायला लावा. फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या आत. चला, अनिल जाधव आणि त्यांच्या बरोबर अनिल जाधव आणि विजय वायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल कदाचित स्वतः मयूर सोडा अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 5 मयूर सोडा, रोहित, त्यानंतर मोहन, गोलंदाज खूप तगडे आहेत. इथे या गोलंदाजाच्या जीवांवरती इथे या 47 धावा त्यांना रोखायच्या आहेत. पण या रोखल्या जाणार का की या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल याचं उत्तर तर आपल्याला पाहायचं आहे. हे उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. पण हे मिळवत असताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तर या गोष्टी पाहायला मिळेल. पण एक सुंदर वाणी यानंतर आपल्याला ऐकायला मिळेल आणि तो गोड आवाज असेल राहुल बोंबे सर यांचा. या सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा नामदार चषकामध्ये मनपूर्वक असं स्वागत. मराठा वॉरियर्स आणि अनया 11 कनोली ह्या 2 संघांमध्ये ही मॅच आपण पाहणार आहोत. मराठा वॉरियर्स संघानं 6 षटकामध्ये 46 धाब्यांचं आव्हान. इथे मात्र 47 धाब्याचं आव्हान आहे. 46 बनवल्या, 36 चेंडू 47 धावा. तर अनया 11 कणोली ह्या संघाकडनं विजय वायकर आणि अनिल जाधव हे 2 फलंदाज तुम्ही पाहणार आहात. तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कोणता असेल हे देखील आपण प्रश्नचिन्ह थोडंसं या ठिकाणी आहे. कारण चर्चा सत्र जर तुम्ही पाहिलं खरं तर आज कॉलबॅक आणि आज खरं तर जिंकणं हे फार गरजेचं आहे. पराभव आज तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी खरं तर खूप प्रयत्न करावे लागतील. कारण आज खूप मोठं आव्हान प्रत्येक संघाचं इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. चर्चासत्र देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अंपायर्स आहेत, त्यानंतर कोर कमिटीतील काही मेंबर्स, त्यानंतर प्लेयर्स आहेत. आणि पहा खरं तर आज असे वेगवेगळे प्रश्न इथे मात्र तुम्हाला जे पडलेले असतील आणि खेळाडूंना देखील ते प्रश्न आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं विजय आणि पराभवानं या ठिकाणी मात्र जी सुटली जाणार आहेत सॉल्व्ह होणार आहेत. त्यासाठी खरं तर तितका दर्जेदार क्रिकेट आज तुम्हाला मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी लोणी प्रीमियर लीग आपण पाहतोय. माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विचारांच्या माध्यमातून खरं तर ह्या सर्व परिसरामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वलय तुम्हाला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर तुम्ही पहा क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा चषक अर्थात नामदार चषक लोणी प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजकांनी या ठिकाणी मात्र संपन्न करत असताना तुम्ही पाहिली ऑक्शन पद्धतीनं खरं तर ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खेळाडूंचा लिलाव या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर प्रत्येक टीममध्ये आयकॉन, आयडॉल्स ह्या पद्धतीनं संघांची रूपरेषा, बांधणी तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. आणि त्यानंतर खरं तर रंगणारा हा सोहळा अर्थात लोणी प्रीमियर लीग मयूर सोडाच्या हातामध्ये बॉल.
पहिला बॉल फुल टॉस पॉइंट क्षेत्रामध्ये भरपूर मोठा गॅप सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार धावा वरती 4 चौकार रेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार अनिल जाधवच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती मयूर सोडायला मात्र बाउंड्री लाईन दाखवली चौकार इथे वसूल केलाय अखूट टप्प्याचा बॉल होता गती थोडीशी कमी होती बॅटच्या रेंजमध्ये हा बॉल आला नाही बॅटच्या कक्षेमध्ये आला नाही इथे डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल कारण घमासान इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कोण जिंकणार हा खरं तर पडलेला एक मोठा प्रश्न आहे समोरच्या बाजूला तुम्ही पाहिले 47 धावा जरी अपोजिट टीमनं बनवल्या असतील तरी डिफेंड करत असताना इथे मात्र कशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल याबरोबर पुन्हा एकदा आक्रमण मयूर सोडाच्या गोलंदाजीवरती अनिल जाधव इथे हवी झालाय बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार नामदार षटकाचा सुंदर असा चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार पहा वेगवेगळे ट्रान्स देखील ह्या स्पर्धेचं लक्ष वेधून घेत आहेत षटकार मारल्यानंतर आपण पाहतोय चौकार मारल्यानंतर विकेट आल्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतर कॅच सुटल्यानंतर देखील ट्रान्स तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतील पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय मिडऑन मध्ये बॉल तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि त्याबरोबर आपण पाहिले फलंदाज सुरक्षित पोहोचतोय धावफलक देखील या ठिकाणी पुढे एकदा पुढे पोहोचते 9 धावा 32 बॉल शिल्लक आहेत 38 बनवायच्या त्यामुळे अडया 11 कडोली ह्या टीमवरती पाहत तितकं दडपण नाहीये तितका जसा दबाव तुम्हाला पाहायला मिळत नाही ज्यावेळेस आपण पाहिलं या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली असेल 100 पेक्षा जास्त धावसंख्या पाहायला मिळाली होती हो जबरदस्त बॉल मैदानावरती पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिले या ठिकाणी मात्र थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला गती थोडीशी कमी झाली आणि ह्या गोष्टीचा फायदा इथे बॉलिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला संघाला पाहायला मिळाला मयूर सोडा खरं तर गुजरातचा असणारा खेळाडू आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेत गुजरातचे कित्येक खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळाली त्यामध्ये जिग्नेश पटेलला तुम्ही पाहिलं त्यानंतर तुम्ही आता मयूर सोडाला पाहताय नाझीम गुल्लीला तुम्ही पाहिलं बंटी पटेलला तुम्ही पाहिलं आणि असे कित्येक खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव खरं तर जे कोरलेलं आहे त्यांची तितका प्रतिभावंत खेळ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो त्यामुळे आपण पाहतो प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खरं तर फार मोठ्या पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात ह्या खेळाडूंना मागणी आहे षटक मैदानावरती या ठिकाणी मात्र पहिल्या क्रमांकात संपते पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती कोणताही फलंदाज बाद नाही विदाऊट लॉस 11 धावा धावफलकामध्ये आहेत शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली थँक्यू डीजे तुमच्या डीजे ऑपरेटरचं देखील या ठिकाणी स्वागत क्रिकेटमध्ये अगदी संगीताच्या माध्यमातून खरं तर रंग भरण्याचं काम क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम ह्या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम डीजेच्या माध्यमातून होतंय थँक्यू जाऊया मॅचकडे ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती अल्ताफ शेख बॉलिंग मार्कवरती येताना तुम्हाला पाहायला मिळेल 47 धाव्यांचं आव्हान घेऊन उतरणारे हे 2 फलंदाज तुम्ही पाहिलेत सुरुवातीला इथे पहा स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटवरती बॉल मिडल झाला नाही त्यानंतर एक सिंगल येणार आहे खरं तर ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे ज्यावेळेस एखादा डॉट बॉल येतो मोठा फटका ह्या ठिकाणी मात्र कन्वर्ट होत नाही ह्या पद्धतीमध्ये खरं तर ह्या सिच्युएशनमध्ये एक सिंगल येणं स्ट्राईक रोटेट होणं हे फार गरजेचं आहे कारण तुम्ही पहा डॉट बॉल हा पूर्णपणे बॅट्समनवरती प्रेशर निर्माण करत असतो आणि आपण पाहिले ज्यावेळेस दबाव असतो प्रेशर असतो ह्यावेळेस खरं तर त्या परिस्थितीमध्ये कित्येक फलंदाजांकडून चुका होत असतात आणि ह्या चुकांमध्ये कित्येक फलंदाज आपले विकेट्स इथे मात्र गमवत असतात पण ती परिस्थिती इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये कारण
प्रथम तर बॅटिंग करत असताना तितक्या रन्स इथे तुम्हाला पाहायला मिळाला नाहीत. बॉल आउटफील्ड वेगवान आहे. बॉल पोहोचतोय पुन्हा एकदा लॉंग लेगला. बाउंड्री लाईन पार. ह्या इनिंग मधील तिसऱ्या चौकाराची नोंद होतीये. 4 धावा 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4 धावा मैदानावरती आल्यात. विजय वायकरच्या बॅटमधनं हा सुंदर असा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अल्ताफ शेख. हो पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता आणि तो देखील फसला गेला. वेग थोडासा जास्त ह्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी विजय वायकर पहा आणि दुसऱ्या बाजूला अनिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अल्ताफ शेखच्या माध्यमातून हे षटक तुम्ही पाहता. एका चौकाराचा समावेश देखील या षटकामध्ये झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं विजय वायकर इथे फलंदाजी करतायत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लॉंग लेग फाईट मध्ये जाणार आहे. तो पोहोचतोय वन बाउन्स सीमारेषेला तोडून चिरून. 4 धावा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. पाच स्क्रीनवरती देखील हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा हा बॉल होता. पूर्णपणे स्टंपला कव्हर करत अगदी लॉंग लेग च्या दिशेला हा बॉल जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर उमटवली गेली आणि धावफलक देखील 4 धावांनी पुढे पोहोचले. पुन्हा एकदा हो याबरोबर पहा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान हा बॉल खूप मोठी धरी आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. इथे तुम्हाला पुन्हा एकदा विजयचं कौतुक करावं लागतंय. 4 धावा आहेत. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे पोहोचले. अगदी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये आपण पाहिलं 24 धावा धावफलकामध्ये आहेत. तर अजूनही जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 23 धावांची गरज उर्वरित 24 बॉलमध्ये आहे. अजून 24 इथे आपण पाहतोय बनवायच्या 24 बनवल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ अगदी 12च्या ॲव्हरेजनं 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत. 23 बनवायच्या. ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून हे पहा ओव्हर संपली. चला यानंतर होणारी मॅच साई बालाजी लोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये संजू गिरी 11. संजू भाऊ गिरी 11. चला संजू भाऊ गिरी 11 आणि साई बालाजी लोणी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. षटक क्रमांक 3. हो हा बॉल आपण पाहतोय बॅटमध्ये येत नाहीये. पुन्हा एकदा मयूर सोडा आयकॉनच्या हातामध्ये बॉल. अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानावरती मात्र बॉलिंगच्या माध्यमातून करावी लागेल. कमबॅक करावं लागणार आहे कारण मॅचची सिच्युएशन ही क्रिटिकल आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे मात्र फिल्डर असेल चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. फेकी थोडीशी खराब होती पण बॅकअप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. एक सिंगल येणार आहे धावफलकामध्ये. पुन्हा एकदा छोटासा बदलाव. पंचवीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. मयूर सोडा दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय वायकर याला 6 चेंडूमध्ये 14 बनवल्या स्ट्राईक वरती. तर बॉलिंग मार्क वरती आपल्या स्पेलमधील दुसरं षटक मयूर सोडाच्या माध्यमातून बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिडॉनचा बॉल खाली. कॅच व्हॉट अ कॅच. अक्षय खोंड तिथे आहे. कॅच घेतोय फलंदाज क्रमांक 1 डगआउट मध्ये. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. थँक्यू.
प्रेझिडेशन match. बॉक्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून एक आणि स्वागत. साई बालाजी लोणे या संघाने पहिला सामना एक बहारदार खेळणीचीप्रमाणे करताना आपण पाहिले आणि तो संघ परत एकदा उभा ठाकणार आहे. तो संजीवगिरी 11 लोणी या संघाच्या समोर आणि टॉस या ठिकाणी आपल्याला जो संपन्न करायचा आहे. सरपंच आदरणीय महेश वाघे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचा टॉस जे संपन्न करत आहोत. कोण बोलतंय? शुभम की दादाभाईचा कॉल राहील की? ओके शुभम तुमचा कॉल राहील. टॉस होते. टेल्स कॉल हेड. टॉस विन साई बालाजी. काय निर्णय? गोलंदाजी करायचा निर्णय. मॅच एका बाजूला चालेल. त्याबद्दल तुमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन पहिल्या सामन्यासाठी आणि सामना क्रमांक दुसऱ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. महेश वाघेपाटील तुमचे मनापासून अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कम बॉक्स. 4 धावा इथे आल्यात. सुंदर असा रिव्हर्सचा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावफलकामध्ये 29. कॅल्क्युलेशन या ठिकाणी स्पष्ट होते. 20 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावेंची गरज. बॅटिंग टीम तुम्ही पाहताय ह्या ठिकाणी मराठा वॉरियर्स लोणी हा संघ तुम्ही पाहताय पूर्णपणे मॅच वरती पकड मिळवतोय आणि चांगल्या पद्धतीनं इथे मात्र एक परफॉर्मन्स देखील मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थर्ड माइड एरियामध्ये पुन्हा एकदा बॉल लागोपाठचा दुसरा बॉल बाउंड्री लाईन पार. धावा मिळते 4. चौकार वेधून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहा 33 धावा धावफलकामध्ये आहेत. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 14 धाव्यांची गरज. या ठिकाणी पहा थोडासा फसवा चेंडू करण्याचा प्रयत्न. थोडंसं व्हेरिएशन अगदी बॉलवरती आपण पाहतोय. बोटांच्या माध्यमातून थोडंसं इथे मात्र आपण पाहतोय ग्रीप जे पाहायला मिळालं आणि बोटांच्या माध्यमातून थोडा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला. 3 षटकं संपलेत. 18 चेंडूमध्ये 34 बनवल्यात. शेवटचे 18 चेंडू अर्थात 3 षटकं शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 13 धावींची गरज. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. साई बालाजी टीमच्या कॅप्टनला विनंती राहील दादाबाई, सामना संपल्याबरोबर टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल. वेळ अजिबात घ्यायचा नाही. टीमने तयारीमध्ये राहा. साई बालाजी टीमने तयारीमध्ये राहायचंय. हा सामना संपल्याबरोबर आपण ह्या टीम मैदानाच्या बाहेर येतील की नाही याची वाट नाही पाहिजे. तुम्ही पहिल्या मैदानाचा ताबा घ्यायचाय. वेळ खूप कमी राहील. थँक्यू. यानंतर होणारी मॅच आणि त्या मॅचचं देखील या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहतोय. पूर्णपणे जे काही डिस्कशन आहे ते आपल्याला पाहायला मिळते. साई बालाजी लोणी त्याबरोबर संजीव गिरी 11 लोणी ह्या 2 संघांमध्ये मॅच. हो मॅग्निफिसंट स्ट्रोक. आउटस्टँडिंग प्रॉपर टायमिंग. ताकद नजाकत. रिझल्ट 4 धावा. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक पहा पुढे एकदा 4 धावेने पुढे पोहोचले. 38 धावा धावफलकामध्ये आल्यात. 17 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज इथे आहे. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय रोहित परब. पुढे सरसवत पुढे एकदा पहा पावलांचा वापर. इथे मात्र बॅट्समन भूषण गोळेच्या माध्यमातून जो तुम्हाला पाहायला मिळाला. व्यवस्थितरित्या बॉल बॅटवरती आपण पाहतोय. या ठिकाणी आला नाही पण एक सिंगल आली आहे. धावफलक पुढे एकदा पुढे गेले. कोणताही प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये इथे मात्र जे तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण 16 बॉल शिल्लक आहेत. 8 बडवायच्यात आणि सिच्युएशन तुम्ही पहा. ही मॅच अगदी ज्या पद्धतीनं इथे मात्र बॅटिंग टीमनं पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली. विशेषतः अडया 11 कनोली ह्या टीम बद्दल जी काही आपण चर्चा करतोय आणि या धावांचा पाठला करत असताना जी काही बॅटिंग आहे ना, लाजवाब इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. तितकाच लाजवाब फटका, डोळ्यांची अडफेडणारा फटका आपण पाहतोय. इथे मात्र 6 धावा. षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा षटकार. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय 45 धावा धावफलकामध्ये आल्या. शेवटचे 15 बॉल शिल्लक आहेत आणि 2 धावेंची गरज इथे जिंकण्यासाठी.
अनया 11 कनोली ह्या संघाला तर आपण पाहतोय अनिल जाधव 9 चेंडूंचा सामना केला 17 पडावल्यात. भूषण गोळेला तुम्ही पाहताय 5 चेंडूमध्ये 14 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आहे. तर 2 षटकं तुम्ही मयूर सोडाशी पाहिली. त्यानंतर रोहित परबला हे षटक हाताळताना तुम्ही पाहताय. आणि मॅच मध्ये पहा इथे मात्र पूर्णपणे घोरपडीची पकड, मजबूत पकड बॅटिंग करणाऱ्या टीमनं मिळवली आहे. आणि याचबरोबर फिनिंग मोमेंट, फिनिंग स्ट्रोक. आणि ह्या मॅच मध्ये अनया 11 कनोली संघानं इथे मात्र एक बहारदार असा विजय या ठिकाणी मात्र मिळवलेला आहे. श्री JD बिर्याणी अनया 11 कनोली अर्थात संघमालक जर आपण पाहिलं सन्माननीय अजयजी जगताप यांचं देखील या ठिकाणी स्वागत. साई बालाजी लोणी टीम तयारीमध्ये दिसत नाहीये. दादाबाई आपल्याला सांगितलं होतं की मॅच संपल्याबरोबर आपण मैदानाचा ताबा घ्या. वेळ आपल्याकडे कमी, कारण 1 वाजत आलेला आहे आणि 2च मॅच संपल्या, 4 मॅच आपल्या बाकी आहेत. त्यामुळे आपण वेळ वाचणं गरजेचं राहील. अनया 11 कनोली संघाचं मनापासून अभिनंदन. जबरदस्त कामगिरी या टीमने या ठिकाणी करत पहिल्याच सामन्यात तर विजय मिळवलाय. या टीमचं मनापासून अभिनंदन. पहिल्याच सामन्यामध्ये मराठा वॉरियर्स या संघाचं, परंतु अजून एक मॅच निश्चितप्रमाणे त्यांच्यासाठी जी आहे त्यासाठी मात्र त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. अनिल जाधव यांना तुम्ही पाहिलं 10 चेंडू